नमस्कार. माझं नाव साक्षी विनोद माने. माझं गाव तासगाव. मी सातारा जिल्हा येथे होणाऱ्या 2026 मध्ये होणाऱ्या सातारा जिल्हा पंचायत समिती या निवडणुकांसाठी वर्णे गण क्रमांक 89 मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाची एक अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. सातारचे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब, तसेच महाराष्ट्र राज्य बांधकाम विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब, तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री महेशदादा शिंदे साहेब आणि कराड उत्तरेकडील लोकप्रिय आमदार माननीय मनोजदादा घोरपडे साहेब, या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला ही संधी मिळालेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी आपल्यासाठी विकासाची कामे करणार आहे. मी पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या काही योजना असतील, जे काही विकास कामे असतील ते करण्यासाठी तुमच्यासमोर तत्पर उभी असेल. त्यातील सर्व जनतेला आवाहन करते की मला मोठ्या मताधिक्याने विजयी करून आपल्या भारतीय जनता पार्टी या पक्षाला मतदान करावे हीच विनंती. आपल्याला राजकीय वारसा काय आहे? माझे सासरे श्री संजय शंकरराव सावंत हे आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष, तसेच आपले सातारा तालुक्याचे भाजप संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. ते गेले 25 वर्ष झाले आपल्या आमदार साहेब म्हणा, महाराज साहेब असतील, त्यांच्यासाठी गेले 25 वर्ष झाले कार्यरत आहेत. तर घरातच राजकीय वारसा असल्यामुळे मला ही संधी मिळाली. त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन, एवढंच मी सांगेन. तुम्ही गावभेटी चालू आहे त्या दरम्यान तुम्हाला नागरिकांचा किंवा मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? मतदारांचा प्रतिसाद खूप उत्तम आहे. घरोघरी आज भाजप हे राजकारणासाठी नसून विकासासाठीचा एक पक्ष आहे, हे सर्वांना माहिती आहे. घरोघरी भाजपतर्फे आज गावोगावी रस्ते बोलतात, घरकुल योजना बोलतात, युवकांसाठीच्या संधी, महिलांसाठीचा सन्मान, लाडकी बहीण योजना वगैरे आहेत. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद भाजपला खूप छान आहे.